ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार प्रियाने नागराज व महिपत बरोबर दुश्मनी केली, तर दुसरीकडे सायलीने प्रियाला दिलं चॅलेंज की काही दिवसात तू जेलमध्ये असणार. तर हे सगळं कारस्थान कसं झालं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोलीस कॉन्स्टेबल आल्यामुळे महिपतने प्रियाचा पकडलेला गळा सोडला. नागराज म्हणतो, प्रिया तुझा प्लॅन अर्जुन सायलीला आधीच माहिती होता आणि त्यांनी आधीच आमच्यापर्यंत पोहोचवला. आता प्रेक्षकांनो तो प्लॅन महिपत व नागराजकडे कसा पोहोचला ते दाखवले. आता इकडे अर्जुन सायली समोर महिपत व नागराज बसलेले असतात, तेव्हा सायली म्हणते, आम्हाला माहितीये प्रिया तुमच्यासाठी वकील घेऊन आली होती, पण त्या वकिलाचं सत्य जाणून घ्यायचंय का तुम्हाला? त्यावर महिपत म्हणतो, सत्य? कसलं सत्य? आता अर्जुन म्हणतो, मी तुला एक व्हिडिओ दाखवतो, मग तुला कळेल कसलं सत्य. तर प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये वकील म्हणतो, तन्वी सुभेदार यांना फक्त महिपत व नागराज यांना जेलमधून सोडवण्याचा बनावटी प्रयत्न करायचा आहे. ते हेही म्हणाले नागराज व महिपतला वापर करून बाहेर मोठा ऍक्सिडेंट घडून आणायचा आहे. आता महिपत व नागराजने सगळी रेकॉर्डिंग ऐकलेली असते. त्यावर नागराज म्हणतो, एवढा मोठा विश्वासघात केला त्या प्रियाने. तेव्हा सायली म्हणते, प्रिया कधीच कोणाची होऊ शकत नाही हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलंच माहितीये, त्यामुळे हिला मदत करताना 100 वेळा विचार करा. इकडे नागराज म्हणतो, ए प्रिया तुला नागिन म्हणणं चुकीचं आहे, तू तर गिधड निघाली गिधड. आता महिपत पण म्हणतो, तू महिपत शिकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसायला निघालीस काय? प्रिया घाबरलेली असते. ती म्हणते, अर्जुन व सायली तुम्हाला खोटं व्हिडिओ दाखवून तुम्हाला भडकावतात, आपलं भांडण लावून देतात, आपल्यात फूट पाडतात. तिकडून महिपत ओरडून म्हणतो, अच्छा तो व्हिडिओ खोटा आणि तू खरी का बबली? इकडून नागराज साटकिनी बबलीच्या कानाखाली वाजवतो. प्रिया म्हणते, म्हणजे तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त त्या अर्जुन सायलीवर विश्वास ठेवणार आहे? महिपत ओरडून म्हणतो, अय आम्ही येडेत की काय, कोणी येऊन आम्हाला काही सांगायला? आधी आम्ही खात्री करून घेत असतो. आणि जेव्हा अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको इथून गेली ना, तेव्हा नाग्याच्या फोनवरून साक्षीला आम्ही फोन लावला आणि त्या वकिलाशी तू आमची भेट घालून दिली होती ना, ती माहिती काढण्याची जबाबदारी आम्ही साक्षीला दिली होती. तेव्हा आम्हाला कळालं तुझं सत्य. त्यावरून एवढं कळलं की तुझ्यापेक्षा नालायक तर तूच आहे. आता महिपत प्रियाला म्हणतो, तुला अर्जुन सायलीला घाबरायची काहीच गरज नाही. आता तू आमच्या दोघांशी दुश्मनी घेतलीये, तुला जिवंत राहायचंय का? दुसरीकडे अर्जुन सायली प्रिया घरी येण्याची वाट बघतात आणि त्याच वेळी प्रिया घरामध्ये येते. सायली म्हणते, आम्ही जिवंत आहे हे बघून काही न बोलता निघून गेली होती ना, मग दुःख तर झालंच असेल. त्यावर प्रिया म्हणते, मला का दुःख होईल? अर्जुन म्हणतो, कारण एवढी प्लॅनिंग करून सुद्धा तुला आमचा ऍक्सिडेंट घडून आणता आला नाही. सायली म्हणते, अगं कबूल करून टाक ना, त्या ट्रकवाल्याला मी सुपारी दिलती तुम्हाला मारण्याची. तेव्हा प्रिया मनात म्हणते, आता ह्यांना सगळं कळलंय, पण ह्यांच्या समोर माझी भीती दाखवली तर मला हे कच्च खातील. तेव्हा प्रिया म्हणू लागते, तुम्ही काय बडबडताय? पण हे कबूल करते की त्या अपघातात तुम्ही मेला असता तर माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं असतं, पण आज नशीब तुमच्या बाजूनी आहे, पण रोज असेल असं नाहीये. त्यावर सायली म्हणते, तुझ्यावर आता रोज सपासप वार होतील आणि तुला कळणार पण नाही कुठे लपू. आणि तुला आम्ही एक चॅलेंज पण देतो की काही दिवसात तू जेलमध्ये असणार आणि आजपर्यंतच्या सगळ्या पापाची शिक्षा तुला एकाच वेळी मिळणार. तर प्रेक्षकांनो आता आपल्या समोर अर्जुन सायली व प्रियाचं युद्ध सुरू होणार. त्यामध्ये कोण कोणाला मात देणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार. तर इकडे संध्याकाळच्या वेळी महिपतने साक्षी व दीक्षितला फोन लावलेला असतो. आता महिपत दीक्षितला म्हणतो, आता मी तुम्हाला एक काम देणार आहे, ते तू केलं तर मी तुझा गुलाम. ते काम म्हणजे तुला आम्हाला जेलमधून सोडवायचंय आणि काही कमी पडलं तर साक्षीला मागायचं. ती तुला काही कमी पडू देणार नाही. आता मी फोन ठेवतो. तर प्रेक्षकांनो इकडे प्रिया एवढी घाबरते की ती तिच्या रूम मध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसते. तर ती स्वतःशी म्हणते, आता माझ्याकडे पैसे पण नाहीयेत आणि मी डीएनए रिपोर्ट पण बदलू शकली नाही. आता सायली व अर्जुन इकडे प्रिया विरुद्ध प्लॅनिंग करत असतात. तेव्हा सायली म्हणते, या सँडीमुळे अश्विन भाऊजींचे डोळे उघडतील. तेव्हा अर्जुन सँडीला फोन लावून विचारतो, काही लागलंय का तुझ्या हाताला? त्यावर सँडी म्हणतो, भरपूर मसाला सापडलाय. या प्रियाने कोण कोणाला लुबडलंय त्या सर्वांचा पुरावा गोळा केलाय. तर प्रेक्षकांनो कसा वाटला आजचा एपिसोड ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.